कुठलाही व्यवसाय करायचा असेल त्यामध्ये आपल्याला जिद्द, कष्ट आणि मेहनत ही घ्यावीच लागते. त्याच्याशिवाय तो व्यवसाय हा सक्सेसफुल होत नाही. अशी जिद्द, मेहनत छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या रेणुका मुळीक यांनी देखील घेतली आणि त्यांनी स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्योतिनगर भागामध्ये स्वतःचं तुळजाई स्वयंपाकघर म्हणून सुरू केलं आणि या व्यवसायामधून आज त्या महिन्याकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न कमवत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अनेक महिलांना रोजगार दिलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना हा व्यवसाय करायची संकल्पना सुचली कुठून ते. 2010 साली मी फार छोट्या प्रमाणात हा व्यवसाय चालू केला होता. त्याच्या मागची कहाणी फार मोठी आहे. माझे मिस्टर जेव्हा मी 25 वर्षाचे असताना एक्सपायर झाले होते, 2098 साली एक ऍक्सिडेंट मध्ये ते गेले. त्यावेळेस माझं वय फक्त 25 वर्ष होतं. कुठला बिझनेस काहीच माहिती नाही, शिक्षण नाही, फक्त 12वी पास होते मी आणि काय करावं हे पण माहित नाही. 2 लहान मुलं, मुलगा 5 वर्षाचा, मुलगी 1.5 वर्षाची आणि सगळीकडं अंधारच. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये होते, त्याच्यामुळं त्यांचं असं काही उत्पन्न नव्हतं. घर कसं चालवावं इथपासून मोठा प्रश्न होता. पहिले तर 1, 2, 3 वर्ष अशात गेले की आपण आता संपलंय आपलं सगळं आयुष्य, आपल्याकडं काहीच शिल्लक नाही. वडील, भाऊ यांनी थोडेफार दिवस सगळ्या गोष्टीला समजून सांगितलं, आधार दिला. पण मग किती दिवस असं राहणार, काहीतरी करावंच लागेल म्हणून मग मी माझा आमच्या कॉलनीतच एका दुकानात स्टेशनरीचा व्यवसाय चालू केला. सगळे गिफ्ट स्टेशनरी आणायचे. पण एक 4-5 वर्ष कंटिन्यू तो व्यवसाय केल्यावर लक्षात आलं की याच्यात आपल्या फक्त घरातलं म्हणजे मुलांचं खाणं पिणं हे होऊ शकतं. पण जर आता इथून पुढे मुलांचे चांगले शिक्षण करायचे, त्यांना चांगल्या गोष्टी हे करायच्या, तर आपल्याला याच्यातनं उत्पन्न तेवढं मिळणार नाही. मग काहीतरी करायचं म्हणून मग मी पुन्हा त्यात साड्यांचा व्यवसाय चालू केला. पण तिथंही असं फारसं यश मिळालं नाही. देवाची देणगी सारखं माझ्या हाताला जेवण बनवायची खूप चांगली टेस्ट यायची. मी बनवल्यावर प्रत्येकाला आवडायचं. सगळे म्हणायचे तुझ्या हाताला खूप टेस्ट आहे, तू खूप छान बनवती. मी हळूहळू घरातनच मग कधी कुणाच्या इथं काही कार्यक्रम असला तर पावभाजी करून दे, कधी कुणाला नूडल्स करून दे, कुणाला भाजी पोळी करून दे. कुठल्या मग मला पैशाची अडचणी आल्या तर मग आम्ही 1-2 हॉटेलला घरातूनच पोळ्यांचा सप्लाय चालू केला. मी माझं साड्याचं दुकान बघत हे सुद्धा करत होते. पण असं करत असताना मग मुलं मोठे व्हायला लागले, मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढायला लागला. मग काय करू अशातच मग मी ज्योतिनगर भागातच असंच फिरले. मग तिथे एक छोटासा गाळा बघितला आणि खूप हिमतीनं मी तिथं व्यवसाय चालू करायचा सुरुवात केली. पण सुरुवात करायची म्हटल्यावर काहीतरी पाहिजे माझ्याजवळ. तर म्हणजे पैशाची किंवा कुणाच्या मदतीची कुठलीच सुरुवात नव्हती माझ्याकडे. मी आमचे ते जे ओनर होते त्यांना सांगितलं मी असं करते, पण मी भाडं 1 महिन्याने देऊ शकेल तुम्हाला. मग तुळजाई स्वयंपाकघर ह्या नावाने पोळी भाजी केंद्रासारखं मी तिथं चालू केलं. रेणुका यांनी तुळजाई स्वयंपाकघराची सुरुवात केली, मात्र त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, पुरेसं सामान देखील नव्हतं. त्यांनी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्या घरातून आणल्या, काही त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना दिला आणि छोटासा हा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त 2 मंथली मेंबर होते. त्याच्यावरतीच त्यांनी हा व्यवसाय आज मोठ्या स्वरूपात वाढवलेला आहे आणि याच व्यवसायाच्या कमाईतून त्यांनी त्यांच्या 2 मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि स्वतःचंही स्वप्न पूर्ण केलं आणि आज त्यांचा व्यवसाय हा उत्तम रीतीने चालू आहे. माझ्याकडे सगळा लेडीज स्टाफ आहे. सर्व आपल्या घरातल्यासारखं घरगुती जेवण असतं तसंच सगळे प्रकार असतात. आणि ह्या बिझनेस सोबत आमच्या केटरिंगला पण हळूहळू इतकं हे झालं की आम्ही आज लग्नाच्या मोठ्या ऑर्डर घेतो, आम्ही घरगुती प्रोग्राम असेल ते देतो. आपल्या घरच्यासारखं जेवण कुणाला जसं पाहिजे तशा प्रकारात देणं आम्ही सगळ्यांना तसं पुरवायचा प्रयत्न करतो. आज माझ्याकडे 17 महिला कामाला आहेत, 5 मुलं आहेत. आज आपण 22 घराचे कुटुंबाला सपोर्ट करतो. या गोष्टीचा फार अभिमान वाटतो. पण आज माझा वर्षाचा टर्नओव्हर 1 कोटीच्या पुढे जातो. रेणुका यांनी 2 व्यवसाय केले, पण ते दोन्ही व्यवसाय यशस्वी झाले नाही. तरी सुद्धा त्यांनी न खचता जिद्दीनं परत एकदा तुळजाई स्वयंपाकघर नावाने एक व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचा व्यवसाय हा चांगला चालू आहे. याच्यामधून त्या चांगलं उत्पन्न कमवत आहेत. इतरही महिलांना त्यांनी रोजगार दिले, मुलांचं शिक्षण पण पूर्ण केलं. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि इतरही महिला यांच्याकडनं प्रेरणा घेऊन स्वतःसाठी काहीतरी करू शकतात. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.